नमस्कार. कधी विचार केलाय का की एका खऱ्या अर्थपूर्ण आयुष्याचे रहस्य काय असू शकतं? आज ना आपण गौर गोपालदास यांच्यासोबत याच प्रश्नाचा उत्तराचा शोध घेणार आहोत. खरं तर त्यांच्या शहाणपणातून आपण काही इतक्याच सोप्या पण तितक्याच शक्तिशाली गोष्टी शिकणार आहोत, ज्या आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. चला तर मग सुरू करूया हा एक रोमांचक प्रवास. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी पडतोच. आणि आज आपण नेमकं याच प्रश्नाचा उत्तराचा शोध घेणार आहोत, तोही खास गौर दास यांनी दिलेल्या दृष्टिकोनातून. बघा, कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावाच लागतो, बरोबर? आपल्या आयुष्याचंही अगदी तसंच आहे. आणि गौर दास यांच्या मते आपल्या या अर्थपूर्ण जीवनाचा पाया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर स्वतःला ओळखणं. चला तर मग पाहूया हा पाया नेमका कसा घालायचा. आता आत्मज्ञान म्हणजे काय? गुगलवर काहीतरी सर्च करण्यासारखं नाहीये. ही तर एक आत डोकावण्याची, स्वतःला भेटण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे आपण नक्की कोण आहोत, आपल्यासाठी खरंच काय महत्वाचं आहे, आपल्या मर्यादा काय आहेत, यांसारख्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळायला लागतात ना, तेव्हाच खऱ्या आनंदाची आणि समाधानाची दारं आपल्यासाठी उघडतात. बरं, एकदा का आपण स्वतःला ओळखलं की पुढचा प्रवास सुरू होतो तो इतरांशी जोडला जाण्याचा. कारण माणूस हा एकटा नाही राहू शकत, हे तर खरंय. आपली जी नाती आहेत ना, तीच आपल्या आयुष्याची खरी ताकद असतात. पण मग प्रश्न येतो की ही नाती मजबूत आणि सुंदर कशी बनवायची? चला, आता याचंच रहस्य उलगडूया. नात्यांमधलं सगळ्यात मोठं दुखणं काय असेल माहितीये? अपेक्षा. हो, त्याने असं करायला हवं होतं, अरे तिने तसं बोलायलाच नको होतं. गौर गोपालदास यावर एक अगदी साधा उपाय सांगतात. ते म्हणतात, अपेक्षांचं ओझं कमी करा आणि समजून घेण्याची ताकद वाढवा. आणि मग बघा, नाती कशी फुलांसारखी आपोआप उमलतात. खरं तर कोणतंही नातं हे फक्त 3 स्तंभांवर टिकून असतं. पहिला आहे संवाद, म्हणजे मोकळेपणाने बोलणं. दुसरा आहे संयम, म्हणजे एकमेकांना वेळ देणं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे समजूतदारपणा, एकमेकांच्या दृष्टिकोनाचा आदर करणं. विचार करा, नवीन गाडी, मोठा बंगला, प्रमोशन. आपण आनंद नेहमी अशा बाहेरच्या गोष्टींमध्ये शोधत असतो. पण खरंच तो तिथे असतो का? गौर दास यांच्या मते खरा आनंद हा बाहेरचा शोध नाहीच आहे, तो तर आतला समतोल आहे. चला, आता हा समतोल कसा साधायचा तेच बघूया. हे एक वाक्य खरं तर या संपूर्ण शिकवणीचं सार आहे. जरा विचार करा, पावसात अडकल्यावर आपण चिडचिड पण करू शकतो किंवा त्या मस्त मातीच्या सुगंधाचा आनंदही घेऊ शकतो. परिस्थिती एकच आहे, पण आपल्या विचारांनी सगळा अनुभवच बदलून टाकला. खरा आनंद आपल्या विचारांमध्ये दडलेला आहे, बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही. हे बघा, आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात ज्या आपल्या नियंत्रणात नसतातच. मग अशा वेळी ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं हे जास्त प्रभावी आणि शक्तिशाली ठरू शकतं. आयुष्य म्हणजे काय? नेहमी गुलाबाच्या पाकळ्यांची पायवाट नसते नाही का? त्यात काटेही असतात. अपयश, तणाव, दुःख हे सगळंच आपल्या प्रवासाचा एक भाग आहे. पण महत्वाचं हे आहे की ह्या काट्यांवरून चालताना आपण आणखी मजबूत कसं व्हायचं. चला, आता आपलं आंतरिक सामर्थ्य जागवूया. खरं सांगायचं तर अपयशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच सगळं काही बदलून टाकतो. जर आपण अपयशाला एक धडा मानला, एक शिकण्याची संधी म्हणून पाहिलं, तर ते यशाच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा ठरतं, शेवटचा मुक्काम नाही. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात तणाव म्हणजे कसा न बोलावता येणारा पाहुणा आहे. पण त्याला घरातून बाहेर कसं काढायचं? उत्तर अगदी सोप्पं आहे. शांत मन आणि काही चांगल्या सवयी. मग ते ध्यान असो किंवा व्यायाम असो किंवा अगदी फक्त एक कप गरमागरम चहा. एक छोटीशी सवयसुद्धा खूप मोठा बदल घडवू शकते. तर मग आपण स्वतःला ओळखलं, नाती जपायला शिकलो, खरा आनंद कुठे आहे ते शोधलं आणि सामर्थ्यही मिळवलं. पण आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न, हे सगळं कशासाठी? आपल्या जीवनाचा खरा उद्देश तरी काय? चला, आता ह्या प्रवासाच्या अंतिम आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे वळूया. बघा, समाज आपल्याला नेहमी पैसा, पद आणि प्रसिद्धीच्या मागे धावायला शिकवतो. पण गौर दास यांच्या मते जीवनाचा खरा उद्देश आणि खरं समाधान ते इतरांच्या उपयोगी पडण्यात आहे, इतरांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडवण्यात आहे. एका सुंदर आयुष्यासाठी हे 4 आधारस्तंभ खूप महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे साधेपणानं जगणं. दुसरं, जे काही मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं.
तिसरं, नेहमी सकारात्मक विचार करणं. आणि चौथं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं. खरं तर याच 4 गोष्टी जीवनाला खऱ्या अर्थाने सुंदर बनवतात. तर आपण पुन्हा त्याच प्रश्नावर आलो आहोत, आपलं जीवन कसे घडवायचे? पण आता फरक फक्त इतकाच आहे की याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला बाहेर कुठेही जायची गरज नाहीये. कंपास, नकाशा आणि दिशा सगळं काही आपल्या आतच आहे. निवड फक्त आपली आहे. विचार करा, आपलं जीवन आपण कसं घडवणार?